दिशाभुलाई आहे किंवा ही स्वप्नांची दुनिया आहे ही वेगळी आहे आणि वास्तव जे आहे ते वेगळं आहे. सगळ्यांना शेवटपर्यंत आवाज येतो माझा? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना बघून मला विवा शिरवाडकरांची एक कविता आठवली. माहिती आहे विवा शिरवाडकर कोण होते? ते लेखक आणि कवी होते. साऱ्याच नीट लक्ष देऊन कविता ऐका हा, आणि आपल्याला त्या कवितेमध्ये आपण कुठे बसतोय ते पहा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती, जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क असतो फूल म्हणून जगण्याचा. भले मग ती कळी फुलाची शाही उद्यानातली असो किंवा इतर कुठल्या माळरानावरची असो, तिला हक्क आहे की नाही फुलण्याचा. का ही इथली कळी आहे म्हणून नाही आणि ती आहे म्हणून तिचं फूल होणार असं काही असतं का? नाही, निसर्ग सगळ्यांच्या बाबतीत सारखा असतो. गुलाब असो, कमळ असो, आपण विविध प्रकारच्या, विविध रूपारंगाच्या, विविध स्वभावाच्या सगळ्या मुली आहोत. तर गुलाब असो, कमळ असो, कळी असू दे गटारातील, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. सूर्य कुणालाही प्रकाश देताना कमी जास्त होत नाही किंवा भेद करत नाही त्याच्यामध्ये. प्रत्येक कळीमध्ये जागत असतो निर्धार फूल होण्याचा, दिमाखानं दिसण्याचा आणि सुगंधानं हसण्याचा. तुमच्या लक्षात आलं ही कळी म्हणजे कोण आहे ते? तुम्हीच सगळेजणी आहात. अतिशय नाजूक, सुकोमल, सुंदर, गोड अशा तुम्ही सगळ्या कळ्या आहात. आणि जसं कळी आज कळी लागली की उद्या तिचं फूल झालं असं होत नाही. तिचा आकार हळूहळू वाढत जातो आणि मग कळीचं हळूवारपणे पाकळ्या उमलत फुलामध्ये रूपांतर होतं. तसंच बाळ जन्माला आलं किंवा मुलगी जन्माला आली की लगेच दुसऱ्या दिवशी तिचं आईत रूपांतर होतं का? किंवा तुम्ही तेवढ्या लगेच एका दिवसात झालात का? तर नाही झाला. प्रत्येक गोष्टीला वेळ ही द्यावी लागते, निसर्ग मागत असतो. छोट्या बाळा हळूहळू रांगायला लागतं, चालायला लागतं, बोलायला लागतं, पळायला लागतं आणि मग तुम्हाला शाळेत घातलं जातं. आपण शिक्षण, इतर सगळं शिक्षण घ्यायला लागतो आणि आपण वयाच्या 12-13व्या वर्षामध्ये आपलं एका कळीचं एका सुंदरशा फुलामध्ये रूपांतर व्हायला लागतं. मग आता हा 12-13 वर्षाचं वय असताना आपल्यामध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. ही गोष्ट लाजण्याची नाही आहे. प्रत्येक मुलगी 12-13व्या वर्षापासून सुरुवात होते, कोणी 14-15व्या वर्षापर्यंत, कोणी 12-13व्या वर्षापासून असं त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात. मेंदूमध्ये पिट्युटरी ग्रंथी आणि हायपोथॅलिमस नावाच्या ग्रंथी असतात की ज्या हार्मोन्स क्रिएट करतात. पुढच्या मुलींना वर्गात कदाचित असेल पण तुम्हाला सायन्समध्ये वगैरे ह्या हार्मोन्स क्रिएट करतात आणि मुलीमध्ये आमूलाग्र बदल हळूहळू होत जातो. दिवसागणिक बदलणारा असतो तो, अतिशय सूक्ष्म बदल पण दिसणारा असतो. तर असं होताना असं होत असताना काय काय बदल होतो? सगळ्यात पहिलं आपल्या शरीरामध्ये बदल व्हायला लागतो. हळूहळू शरीराला गोलवा यायला लागतो. जननेंद्रियावर आणि काखेत केस यायला लागतात. चेहऱ्यावर टवटवी सतेजता यायला लागती. छान दिसायला लागती मुलगी. हळूहळू बालपण जाऊन आपण तारुण्यात पदार्पण करायला लागलेलो असतो. तो मधला हा काळ असतो की जो आपल्यामध्ये परिवर्तन घडवत असतो. आणि हे सगळं सुरू झाल्यानंतर येते ती मासिक पाळी येते. अनेक जण याला मग ही मुलांना येते का? नाही, आपल्याच नशिबाला निसर्गाने का घातली आहे? अनेक जणांनी त्याला अडचण असं पण नाव ठेवले जुन्या काळच्या लोकांनी. पण खरं सांगू का, ही अडचण नाही आहे, तर निसर्गाने आपल्याला आई होण्यासाठी दिलेलं हे वरदान आहे आणि त्याचा अतिशय आनंदाने स्वीकार करणं हे आपलं कर्तव्य आहे. मग हे असं होत असताना किंवा पाळी येत असताना आपल्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात. मग पाळी काय येते ग? आधी नंतरच्या मुलींना कदाचित 9वी-10वीत, मला माहीत नाही आजकालचं काय पोर्शन आहे 9वी-10वीचा, कदाचित असेल, कदाचित कॉलेजला गेल्यावर तुम्हाला तो पोर्शन हे असेल अभ्यासासाठी. तर पाळी कशासाठी येते?
तर मुलगी जेव्हा वयात यायला लागते त्यावेळेला दर महिन्याला एक स्त्री बीज तिच्या बीजांडातून बाहेर पडतं आणि प्रवास करत 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 गर्भाशयामध्ये जातं. तिथं जर पुरुष बीजाशी संबंध आला तर त्याचं एका गर्भामध्ये रूपांतर होतं आणि एक अस्तर आतमध्ये हार्मोन्सच्या आधिपत्याखाली तयार झालेलं असतं की जेणेकरून तो गर्भ सुरक्षितरित्या आणि चांगल्या पद्धतीनं वाढेल. जर हा संयोग नाही झाला किंवा नाही पुरुष बीजाशी संयोग झाला तर हे जे अस्तर असतं ना हार्मोन्सच्या मुळं तयार झालेलं आपल्या गर्भाशयामध्ये, हे अस्तर गळून पडतं म्हणजेच आपल्याला पाळी सुरू होते. आता हे जेव्हा सुरू होतं, हे संयोग होणे, गर्भधारणा होणे याच्यासाठी एक ठराविक काळ आहे. इतक्या लहान वयामध्ये हे अशक्य आहे आणि जर झालंच तर हे जीवावर सुद्धा पेटू शकतं. याचा प्रत्येक मुलींनी विचार केला पाहिजे आणि हे सांगणं खूप गरजेचं आहे आणि हे आत्मसात करणंही खूप गरजेचं आहे. याला आपल्या शरीराची आणि मनाची सगळीच तेवढी आपली कपॅसिटी असली पाहिजे, तेवढं वय आपण पार केलेलं असलं पाहिजे, तरच ही गोष्ट होऊ शकते. तर अशा वेळेला जर पाळी सुरू झाली तर खूप बदल होतात. आता बऱ्याच मुलींनी आपल्याकडे बघा बरं का, म्हणजे मी सांगते ते आपल्याला लागू आहे का नाही ते आपण तुम्ही विचार करा ऐकता. शारीरिक बदल होतात ते मी मगाशी तुम्हाला सांगितलेच काय काय होतात. दुसरं काय होतात तर मानसिक बदल होतात. मानसिक बदल म्हणजे काय होतात तर लहानपणी आपल्याला आई काय सांगेल ते आवडत असतं. म्हणजे एखादा जर कार्यक्रम असेल तर आपण काय म्हणतो, आई कुठला फ्रॉक घालू, सारखं तिचा पदर ओढून कुठला या कार्यक्रमाला मी कुठला ड्रेस घालू, मग तू सांग ना पण आई देईल तो आपण ड्रेस घालतो. आई म्हणजे ब्रह्मप्रामाण्य असतं ते, म्हणजे त्यांनी सांगितलेलं सगळं बरोबर आहे. आता तुम्ही जेव्हा हे वय संक्रमण करून पुढे यायला लागता त्यावेळेला तुम्हाला आईचंही काही म्हणणं पटत नाही आणि बहीणचंही शाळेतलं म्हणणं पटत नाही. आईने एखादा ड्रेस दिला की नाही मी हाच घालणार, आता स्लीवलेस घालू नको, हा शॉर्ट वाटते तो घालू नको, नाही फॅशन आहे, तू उगीच काहीतरी लेक्चर मारतेस असं म्हणत त्या मुली हे असे ड्रेस बघा. म्हणजे तुम्हाला पटतंय का? आईला काही कळत नाही, बाईंना तर त्याहून कळत नाही असं वाटतं तुम्हाला की आपण आता बहुतेक हळूहळू थोडे शाळे होत चाललोय असं ही भावना मनामध्ये यायला लागली. पण हे जे कवठी तुम्हाला बोलत असतात ना ते तुम्ही त्यांना अतिशय जवळच्या असता, प्रिय असता आणि तुमची काळजी वाटते म्हणून त्या तुम्हाला सांगत असतात, तेव्हा त्यांचं ऐकायचं. दुसरी गोष्ट अशी होती की तुम्ही आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकीला वाटायला लागतं. सतत जाता येता आरशात बघायला लागतं, म्हणजे उगीच जाता येता गाणं म्हणायचं गुणगुणत आरशात आपण असे कसं दिसतोय, अशी स्टाईल केली की कसं दिसतोय तसं हे सुरुवात होते की आपण छान दिसेल. तिसरी गोष्ट ही होती की आपल्याला कौतुक करणं आवडायला लागतं. थोडीशी लाज लज्जा पण येते बघा, म्हणजे कोणी पटकन काही म्हणलं पाहुण्यांच्या समोर वगैरे असं की आपल्याला लाज वाटते, अशी आई काय असं काय म्हटलीस तू, असं इतकं काय, असं लाज यायला लागतं. आणि कुणी कौतुक केलेलं आवडायला लागतं, म्हणजे तू छान दिसतीयेस, किती गोड दिसतीयेस, मला खूप आवडतीस असं म्हटलं की आपल्याला ते आवडायला लागतं आणि आपण असतो तिथंच. हे जेव्हा आई म्हणते किंवा आपल्या नात्यातल्या काही मंडळी म्हणतात, जवळच्या नात्यातले किंवा बाई म्हणतात किंवा मैत्रीण म्हणते तोपर्यंत ठीक असतं. पण जेव्हा आपल्याला एखादा मुलगा म्हणतो जाता येता आपल्या वयाचा किंवा त्याच्याहीपेक्षा मोठा की तू छान दिसतीयेस, मला आवडतीयेस, त्यावेळेला आपल्याला त्याचं 100% सगळं खरं वाटायला लागतं आणि आपण स्वप्नांच्या दुनियेमध्ये जायला सुरुवात करतो. यापूर्वी मी पाळी येतानाची एक गोष्ट तुम्हाला सांगते की आपल्याला जेव्हा सुरुवात होती तर या काळामध्ये आपण आपली आहार विहार आणि स्वच्छता हे सगळ्यांनी राखलं पाहिजे. ज्यांना खूप अंगावर जातं म्हणजे खूप ब्लिडिंग होतं त्यांनी 2 ते 3 तासाला आपले पॅड्स चेंज केले पाहिजे. ज्यांना थोडं कमी होत असेल त्यांनी 4 ते 5 तासाला केले पाहिजे. झोपताना आपली सगळी स्वच्छता करून पॅड चेंज करून झोपायला पाहिजे की जेणेकरून इन्फेक्शन होऊ नये, कारण सगळ्यात जास्त इन्फेक्शन त्या जागेतून लवकर होतं आणि शरीराला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. अजून एक मी तुम्हाला आउट ऑफ द वे जाऊन सांगते, कारण हे आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. प्रत्येक माणसाला जो जन्म मिळतो किंवा त्याला जे कार्य मिळतं ते त्याच्या प्रारब्धानुसार मिळतं किंवा त्याला ते करावं लागत असतं. कोणी मॅडम शिकवत असतील आता, किंवा तुमची कुणाचे वडील कुणी शेतकरी असतील, कुणी डॉक्टर असतील, कुणी
जॉब करत असतील, हे त्यांच्या नशिबानं. पण असे काही जगामध्ये लोक आहेत किंवा आपल्या अवतीभोवती असे काही लोक असतात की त्यांना गटार साफ करणं, आपले टॉयलेट साफ करणं, त्याच्या ते ड्रेनेज साफ करणं, ही कामं त्यांना करावी लागतात. अशी घाण कामं तुम्हाला जर एखाद्याला सांगितलं की वर्ग झाडून काढा आणि त्याला सांगितलं की छान देवाची पूजा करा किंवा बाहेर पाहुण्यांचं स्वागत करा, तर आपण पटकन नाही मी स्वागत करते, म्हणजे आपल्याला ते झाडा बिडायला नको असतं. तर हाऊस काय असते, आपल्याला चांगल्या कामाची असते. पण हा चॉईस हा त्या लोकांना नसतो. तर त्यांना हे ड्रेनेजची कामं वगैरे साफ करायला लागतात. आपण जेव्हा कचरा भरून देतो नगरपालिकेच्या डस्टबिनमध्ये ते लोक घेऊन जातात, तेव्हा एक डम्पिंग स्टेशन असतं आणि त्याच्यावर तो कचरा सगळा निवडला जातो. ओला कचरा वेगळा काढला जातो, कोरडा कचरा वेगळा काढला जातो. तर अशा वेळेला म्हाताऱ्या माणसाचे जे त्यांना जे पॅड्स वगैरे घातलेले असतात ते म्हणा, किंवा आपले सॅनिटरी पॅड्स हे वेगळे केले जातात. किंवा अनेक वेळा असं होतं की नाल्यामध्ये तुंबून पॅड्स खराब होतात, किंवा तिथं डम्पिंग स्टेशनवर गेल्यानंतर ते सॉर्टिंग करताना त्याचा इन्फेक्शन, कारण ते त्याच दिवशी होत नाही ना, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्या लोकांना त्याचं इन्फेक्शन होतं, की जे आपली आजूबाजूची स्वच्छता करतायत म्हणून आपण उत्तम आरोग्याने आज जगू शकतो. तर अशासाठी काय करायचं, रेड डॉट कॅम्पेन, रेड म्हणजे लाल, डॉट कॅम्पेन असं त्याचं नाव आहे. मी दरवेळेला पॅड आणते, सॅनिटरी नॅपकिन आणते, म्हणजे आपलं पॅड घेऊन येते. आज मी विसरले म्हणून मी हा कागद वर्तमानपत्राचा आहे किंवा खराब आहे असं समजा आणि हे पॅड आहे असं समजा. तर जेव्हा आपली पाळी होईल त्याच्यानंतर वापरून झालेलं पॅड असा रोल करत जायचं, पूर्ण कव्हर करायचं, त्याला फोल्ड करून पूर्ण ते प्लास्टिकमध्ये नाही घालायचं, कारण प्लास्टिक हे होतं का मातीमध्ये विरघळतं का, तर नाही होत. म्हणून कागदामध्ये असं हे सगळ्या बाजूने हे कव्हर करून टाकायचं. हां, म्हणजे हे कुठेही टाकली तरी अशी सुरळी पडेल. आणि एक लाल रंगाचा स्केच पेन किंवा बॉल पेन जे काही असेल त्याच्यावर यांनी गोल भरीव गोल करायचा रेड कलरचा, म्हणजे ते उलगडून बघावं लागणार नाही त्या कामगाराला. त्या हातात घेतलं की त्याला कळेल की तुमचं नॅपकिन आहे, ते फेकून देईल, ते सॉर्ट करेल. म्हणजे त्याच्या आरोग्याची काळजी, ते आपल्या आरोग्याची काळजी घेतात ना, मग आपण पण त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य, बरोबर. तर ही एक गोष्ट मी तुम्हाला जाता जाता सांगते. त्याच्यानंतर जेव्हा आता आपण आलो होतो स्वप्नांच्या दुनियेपर्यंत, तर आपल्याला मग असं कुणी काही म्हणलं, कुणी प्रपोज केलं की पटकन मुली हो म्हणतात. मी एका आश्रमशाळेतला अनुभव सांगेन तुम्हाला, की त्या शाळेतल्या मॅडम म्हणाल्या की आमची डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये वगैरे ट्रिप केली की गॅदरिंगपर्यंत मुलींच्या जोड्या लागतात. म्हणजे ट्रिपमधनं येईपर्यंत तू छान दिसती, तू छान दिसतो परत त्यांच्या, आणि हे खूप काळजीचं आहे. आणि जेव्हा मी तिथं हा असा आपला जो लेक्चर किंवा जो काही संवाद आहे हा घेतला, त्यावेळेला 10वीच्या मुली अभ्यास म्हणून किंवा प्रिलिम जवळ आली म्हणून त्यांनी अलाउ केल्या नव्हत्या, त्या घरी होत्या. आणि मला सांगायला अत्यंत वाईट वाटतं की मे महिन्यानंतर जेव्हा 10वीची परीक्षा संपून गेली त्याच्यानंतर त्या शाळेतल्या एका 10वीच्या मुलीनं आत्महत्या केली. तर कशासाठी, तर तिला एका मुलाने चिठ्ठी दिली म्हणून, घाबरून, फक्त घाबरून केली तिला. तर मला खूप वाईट वाटलं. मला त्या शाळेतल्या मॅडमचा फोन पण आला की त्या वेळेला जर त्या 10वीच्या मुली पण आम्ही पाठवल्या असत्या तर त्या मुलींनी सुसाईड केली नसती म्हणून. आणि मलाही वाईट वाटलं की ती नव्हती आपल्या लेक्चरला पण म्हणा किंवा आपल्या या कार्यक्रमाला. तर तुम्हाला एक सांगते, असं कुणीही जरी काही केलं तर त्याच्यामुळं घाबरून जायचं नाही. सगळ्यात पहिलं आपल्या आईला, शाळेतल्या बाईंना विश्वासात घेऊन त्यांना सांगायचं, आणि घाबरण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आहे किंवा स्वतःला दोष द्यायचा नाही. असं हे या गोष्टी त्या त्या वयामध्ये घडत असतात. आपण त्याला कसं हँडल करतो आणि किती महत्त्व देतो हे आपल्यावर डिपेंड असतं. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला असे प्रलोभनं दिसतात किंवा आपल्याला कोणी प्रपोज करतं किंवा हे, तर अशा वेळेला आपलं वाकडं पाऊल पडायचा धोका असतो. या मोबाईलचा अतिरेक म्हणजे हे आपल्याला वारंवार दिसतं. परवा आमच्या क्लबनं पण एक मोबाईलचं व्यसन, म्हणजे जसं दारूचं व्यसन आहे तसं मोबाईलचं पण लोकांना व्यसन आहे. फक्त मुलांना नाही, मोठ्या माणसांना पण आता ते लागलेलं आहे की सतत सारखं उघडून बघायचं, काय काय हे रील बघ, ते रील बघ असं, आणि फोटो काढायचे.
म्हणजे आपण जर एखादा सुंदर सीन किंवा निसर्गामध्ये बघायला गेलो तर ते डोळ्यात साठवायचं नाही, पहिले फोटो काढायचे आणि मग ते घरी येऊन असं असं करून बघायचं कसा धबधबा होता, प्रत्यक्ष बघायचा नाही. असं एक व्यसन लागलेलं आहे की जे घातक आहे. आणि मुलींना पण की तो मोबाईल किती वापरायचा, कशासाठी वापरायचा याचं ज्ञान आपण करून घेतलं पाहिजे आणि ते आत्मसात केलं पाहिजे. जेव्हा अशा प्रलोभनांच्या मागं एखादी मुलगी जाते किंवा एखाद्या मुलामध्ये गुंतते त्यावेळेला मोबाईलच्या माध्यमातून काय होतं याच्यावर एक लोकसत्तामध्ये लेख आला होता की समुपदेशक होत्या त्या काउन्सिलर, त्यांचे लेखांची दरवेळेला ही मालिका सुरू होती, तर त्यात मी वाचलेला हा लेख आहे. तर त्यांच्याकडे एक केस आली होती. एक मुलगी होती अशी 10वी 11वी 12वीतल्या वर्षातली साधारण, आणि तिचा एक मित्र झाला होता किंवा सगळं आईवडिलांच्या पेक्षा मग तो आत्ता जरी ओळख झाली तरी तो म्हणेल ती पूर्व दिशा, असा थोडासा तो त्या मुलीचा व्ह्यू. आणि ती एकदा स्नानाला गेली आणि मोबाईलच्या अति वापरामुळं ती तो मोबाईल घेऊन बाथरूममध्ये गेली, कारण त्याचा फोन आलेला, घरात कळायला नको, सगळा लपवा छपवीचा मामला सुरू होतो. मग हे असं झालं की, आणि त्या मुलाचा फोन येतो. ही घडलेली घटना आहे हं, याच्यावरनं सगळ्यांनी धडा घ्यावा असं मला वाटतं. तर तिला फोन येतो. फोन आल्यावर काय करतेस? ती म्हणते मी स्नान करते, आंघोळ करते. तो म्हणतो हो का, मग मला एक व्हिडिओ टाकला, मला एक फोटो टाकला. लिटरली सांगते, त्या मुलींनी मी कुणाला दाखवणार नाही, तिचा त्याच्यावर इतका विश्वास की तिने त्याला तो फोटो शेअर केला स्वतःचा काढून. नंतर ते सगळे कॉलेजच्या कॅन्टीनवर गप्पा टप्पा असं इकडं तिकडं बसलेले होते गप्पा मारत. तवर कॅन्टीनमधनं ऑर्डर आली आणि आपला मोबाईल खाली ठेवला आणि तो काहीतरी आणायला गेला. तवर त्याच्या मित्रांनी तो फोन ओपन केला आणि त्याला या मुलीचं, वर्गातली आपली मुलगी आणि तिचा फोटो याच्या मोबाईलमध्ये आहे हे ते बघून सगळ्यांनी हळूहळू सगळ्यांनी एकमेकांशी शेअर केला तो फोटो. आणि त्याच्यावर चर्चा तो आला की परत सगळं शांत. असं करत सगळ्या कॉलेजभर नव्हे सगळ्या गावभर तो फोटो शेअर झाला. आणि तिच्या आईवडिलांना तर खाली मान घालायची वेळ आलीच, पण त्या मुलीला सुद्धा स्वतःला घराबाहेर पडताना लाज वाटायला लागली. तर आणि म्हणून ही केस घेऊन ते त्या काउन्सिलरकडे गेले होते की आता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी. तर हा सगळ्यांनी धडा घ्यायचा. आपण कुठेही ट्रिपला जाऊ, कुठं फॅमिली फंक्शनला जाऊ किंवा इतरही कुठं शेजारी पाजारी कुठल्याही जेंट्सच्या हातामध्ये आपले मोबाईल फोटो शेअर करायचे नाही. कुणाला काढा म्हणायचं नाही, मी काढतो नंतर तुला शेअर करतो की. आपण पटकन उभे राहतो, एखाद्याला काढायला देतो फोटो, पण त्याचं एडिटिंग आणि हे करून सुद्धा अलीकडं बऱ्याच गोष्टी केल्या जातात ऑनलाईन करून. तर सायबरचे गुन्हे त्याच्यामुळं वाढत आहेत. म्हणून प्रत्येकीनं आपल्याला त्याचा किती वापर करायचा आणि कसा करायचा याचं थोडंसं बंधन आपल्यावर घालून घ्यायचं. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की अशीच प्रलोभनात्मक आहे, म्हणजे वास्तविक पाहिलं तर कालच्याच पेपरला असेल, कोणी वाचलंय मला माहिती नाही, यशस्वी नावाची मुंबईमधली अतिशय सुंदर, म्हणजे मला तर पोटात गलबलायला लागलं ते पुढची बातमीसुद्धा मला वाचायला बरी वाटायला. तर पण आज तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी ती परत रात्री पेपर काढून वाचली, अर्धी टाकलेली बातमी, आणि आज आली. यशस्वी नावाची अतिशय सुंदर मुलगी होती. 13-14 वर्षाची असताना तिला एका मुलाने त्रास द्यायला सुरुवात केली. मुलगा मोठा होता. तिच्या आईवडिलांनी, तुम्हाला माहिती आहे ना की अज्ञान असताना असं जर काही हॅरॅसमेंट झाली किंवा अन्याय अत्याचार झाला तर पोक्सो कायदा असतो, त्याच्या अंतर्गत आपण गुन्हा घालू शकतो, पोलीस घालतात त्याच्यावरती. तर पोक्सो अंतर्गत तक्रार करून त्या मुलाला तुरुंगात टाकलं होतं पोलीस. त्याला शिक्षा मिळाली. तो मुलगा होता तो तुरुंगात होता. आणि कालांतरानं असं झालं, आता ती मुलगी वयात आली, 4-5 वर्ष होऊन गेले या घटनेला. तर तो मुलगा जेव्हा तिथून बाहेर आला तेव्हा त्यानं तिच्याशी काय गोड बोलला किंवा तिला काय आश्वासनं दिली माहीत नाही, पण ती उलटी परत त्याच्यामध्ये गुंतत गेली आणि त्याच्यावर प्रेम करायला लागली. आत्ताच परवाच्या दिवशी असं झालंय की तिचा खून झालाय आणि तिला शरीराचे तुकडे केलेले. तिच्या जननीने, मी स्पष्ट बोलतीये जरा थोडंसं, आपण सगळ्या लेडीजच आहोत त्यामुळे तुम्हाला बोलायला काही वाटत नाही, त्याचं गांभीर्य तुमच्या लक्षात यावं याच्यासाठी मी हे सांगते. तिच्या जननेंद्रियावर वार केलेले आहेत, तिचे स्तन कापलेले आहेत, इतकं तिची पूर्ण खांडोळी करून टाकली आहे. आणि मग नंतर पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला त्यावेळेला त्यांनी फोन चेक केला तर ती एका नंबरवर 1-1 तास बोलत असलेली पोलिसांच्या निदर्शनाला आली.
हा नंबर कोणाचा आहे? तर तिनं किंवा तिच्या आई वडिलांनी ज्याला कैदेमध्ये टाकलं होतं, शिक्षा ज्याच्यामुळं ज्याला झाली होती, त्या मुलाचाच नंबर होता. आणि त्यांनी येऊन परत तिच्यावर खोटं प्रेम करून त्याचा बदला घ्यायचा, म्हणून त्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावरती असा हा आनंदित अत्याचार केला होता. तेव्हा आपले आई वडील, आपल्या घरातली मंडळी हे आपलं भलं चिंतणारी असतात. आपल्या शाळेतल्या बाई आपण जास्तीत जास्त वेळ शाळेत असतो. मी तर म्हणते दिवसातला, रात्री आपण आईकडे म्हणजे घरी असतो आपल्या, पण दिवसातला जास्त वेळ आपण शाळेमध्येच असतो घरापेक्षा. तर आपल्या शाळेतल्या बाई यांच्यावरती आपण विश्वास ठेवावा. त्या आपल्या कल्याणासाठी ज्या काही 4 गोष्टी सांगत असतील तर त्याच्यावर विचार करावा. की असं नाही म्हणत की तुम्ही सगळं ऐकायला तुमची बुद्धी आहे, तुम्ही बुद्धिमान तुम्ही पण आहात, पण खरंच याचा मागं पुढं जाऊन विचार करावा की हे खरं आहे की नाही, खरंच आपल्या भल्यासाठीचं आहे का, असा विचार करून तुम्ही आपली वर्तवणूक करावी. नंतर इतकं असं जोडीदार मिळवणं इतकं सोपं नसतं बाळा. कसं आहे माहिती आहे, तुम्हाला जर आईने पैसे दिले 5 रुपये 10 रुपये आणि सांगितलं कोथिंबिरीची जोडी बाजारातनं घेऊन ये, तर तुम्ही जाणार पहिल्याच गाड्यावरती कोथिंबीर दिसती ती घेणार, घरी येणार, असं होतं का? नाही. आपण जाऊन शोधतो कुठं ताजी आहे, कुठं जास्त पल्लेदार आहे, छान पानं कशात जास्त आहेत, माती कशाला नाही आहे. एक 5-10 रुपयाची कोथिंबिरीची किंवा भाजीची जोडी घेताना आपण जर इतका विचार करतो, तर आपल्या आयुष्याचा जोडीदार इतका सहजासहजी रस्त्यावर पडलेला आपण घ्यावा का? की जो कोणी जाता येता आपल्याला तू छान दिसतीस म्हणे, तर नाही घ्यावा. हे वय जे आहे ना, ते आपलं शैक्षणिक, शारीरिक आणि आत्मिक उन्नती साधणारं आहे. हा वेळ आपण या सगळ्या प्रकरणात पडून आपला हा बहुमूल्य वेळ आणि क्षण आपल्या आयुष्यातले वाया घालवतो, की जे नंतर बोलून पण परत येत नाही. एकदा तुम्ही शाळा सोडून किंवा कॉलेज सोडून पुढं जावा, तुम्ही तुमचा मोठा व्यवसाय सुरू कराल, तुम्ही डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, परत हे शाळेचे गुलाबी क्षण तुमच्या आयुष्यात येणार आहेत का? की मैत्रिणींची गप्पा मारणं, खेळणं हे जसे येत नाही, तसेच आपण हे वायफट घालवलेले किंवा वाया घालवलेले क्षण आपल्याला पाहिजेत म्हणलं तरी परत येत नाही. त्यामुळं त्या वेळेचा आपलं शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी, आपलं वाचन वाढवण्यासाठी, आपले विविध काही आपल्याला छंद असतील ते जोपासण्यासाठी, खेळासाठी, व्यायाम करून शरीर सुदृढता राखण्यासाठी हे क्षण तुम्ही खर्च करावे, असं मला अगदी प्रामाणिकपणाने वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण गुड टच आणि बॅड टच याच्याकडे जाऊया. मोठ्या मुलींना कदाचित या गोष्टी आता हळूहळू कळायला लागतात, पण अगदी ही गोष्ट अशी आली की याला वयाचं बंधन नाही आहे. 1ली-2रीच्या मुलींच्या पासून पूर्वी असं म्हटलं जायचं की 16वं वर्ष धोक्याचं. 16व्या वर्षात मुलगी आल्यानंतर जरा तिनं सांभाळून राहावं, ते धोक्याचं वय असतं. आता असं झालेलं नाही आहे. समाजामध्ये इतकं भ्रष्टता आली आहे म्हणा किंवा काय माहीत नाही दुर्दैवानी, पण कशालाच वय राहिलं नाही. ती म्हातारी बाई असो किंवा छोटी बालिका असो, प्रत्येकीसोबत ते असे व्यवहार केले जातात म्हणून सगळेच पुरुष वाईट असतात किंवा सगळीच मुलं वाईट असतात असं नाही आहे. पण पारखून घेणं हे आपलं काम आहे. तर गुड टच, बॅड टच कुठला, पटकन एखाद्या छोट्या मुलीला, मध्ये पंढरपूरमध्येच एक घटना झाली होती की एक रिक्षेवाला लहान मुलींना घेऊन शाळेत जातात, तो रिक्षावाला त्या मुलीला मध्ये घेऊन बसत होता आणि ती मुलगी म्हणजे गर्दी आहे म्हणून ती मुलगी आईला सांगत होती, आई तो रिक्षेवाला चांगला नाही आहे, रिक्षेवाले काका असं करतात तसं करतात. आईला काय वाटत होतं, वास्तविक ना आज आया पण मुलींच्या असत्या तर बरं झालं असतं. की आया जनरली आयांना काय वाटतं, हे चल काहीतरी तुझ्या डोक्यात असतं, असं नाही येत. ते काकाकडे ते वर्करने छान बोलत असतात, पण त्या मुलीला त्याचा अनुभव येत असतो. त्याच्यानंतर ह्याच्यावर एक नाटक पण होतं. एका मुलीचे वडील जातात आणि ती आई आई नोकरी करत असते आणि छोट्या मुलीला घेऊन ती आपला उदरनिर्वाह तिचं आयुष्य जगत असते. असं करताना वडिलांचे एक मित्र म्हणजे त्या बाईच्या नवऱ्याचे मित्र, फॅमिली फ्रेंड असतात आणि ते तिला मॅथ्स शिकवायला घरामध्ये येत असतात. मग आईला वाटायचं की मी ऑफिसला जाते तेवढ्या वेळात ते शिकवतात, पण ते तिचा गैरफायदा घेत असतात. ती ते तिच्या आईला सांगत असतील, पण आई मान्य करत नाही. आईला असं वाटतं की नाही नाही असे काही ते काका नाहीच आहेत, ते इतके छान बोलतात, वडिलांच्या सारखे आहेत आणि तू असं काहीतरी असं करत इतकं तिच्याकडं ती मनातल्या मनात खायला लागती आणि तिला अपंगत्व, त्या प्रेशरनं तिला अपंगत्व प्राप्त होतं. तिच्या पायातली ताकद जाते कालांतरानं आणि मग तिची आजी येते तिथं राहायला, आईची आई, आणि मग तिच्या गोष्टी या सगळ्या लक्षात येतात. ती बाहुलीच्या माध्यमातून तिला बोलतं करते की काय आहे आणि हे जाणून घेते आणि तिच्या आईला ती सांगते
मग पुढं सगळा काही त्यांना विरोध म्हणा हे म्हणा होतं. असं एक नाटक पण सह्याद्री चॅनल जेव्हा चालू होतं तेव्हा त्याच्यावर मी बघितलेलं होतं. आणि ही फॅक्ट आहे, हे फक्त नाटकापुरतं मर्यादित नाही. तर गुड टच आणि बॅड टच कुठला, तर आई वडील किंवा शाळेतल्या बाई म्हणा किंवा मैत्रिणी असे आपल्याला टॅप करतात, गालाला असं असं करतात, किंवा आजी आजोबा जाता येता एखादी आपली पापी घेतात छोट्या मुलीची, किंवा आई प्रेमानं जवळ घेतील, तर हे सगळे गुड टच आहे. आपल्याला आवडतात की नाही, म्हणजे आईने असं मायानं अंगावरनं हात फिरवला की आपण लाडात येतो लगेच, तर आपल्याला आवडतात या गोष्टी. तर यांचे जे असतात ना ते गुड टच आहे. मग गुड टच कुठले कुठले, आई बाबा आणि आजी आणि आजोबा. तिराईत माणसाला आपल्या शरीराला स्पर्श करू द्यायचा नाही, कारण आपण बघतो, मी थोडंसं लहान मुलींसाठी पण सांगते, तुमच्यासाठी पण आहे, फुलपाखरे आपल्याला दिसली झाडावरती, तुम्ही पळपळ जाऊन पकडायला लागला तर सहज इझी पकडलं जातं का, ते उडून जातं. रस्त्यातनं जाता जाता एखाद्या कुत्र्याला हात लावून बघा बरं. म्हणजे कुत्रं फुलपाखरू हे प्राणी आहेत, त्यांना माणसासारखी बुद्धी नाही आहे, तरी त्यांना कळतं की आपल्या शरीरावर आपला अधिकार आहे, आपल्या परमिशन शिवाय कोणी हात लावू शकत नाही. मग आपण कसं काय लावू द्यायचा, आपण पण आपल्या शरीरावर आपली मालकी असते, आपल्या परमिशन शिवाय कुणाला कुठलाही हात लावू द्यायचा नाही. हे प्रत्येकीनं, छोट्या मुलींनी पण आणि मोठ्या मुलींनी पण लक्षात ठेवायचं. दुसरा स्पर्श कुठला असतो, तर आपल्याला त्रासदायक असतो बघा तो. म्हणजे शाळेत छडी मारली, आता बहुतेक बंधनं आली छडी मारायवर, पूर्वी होतं छडी लागे छमछम विद्या येईल, आता त्यालाही घमघम विद्या येऊ नये कशी, याची शासनाने सगळी सोय केलेली आहे मला वाटतं. त्यामुळं मारणारी हातावर छडी किंवा सुरीचा उठलेला ओरखाडा किंवा वेळीवर आपण काही चिरत असताना कापलं जातं, चुकून तव्याला हात लागतो, उलटण्याला भाजलं जातं, हे सगळे त्रासदायक स्पर्श आहेत आपल्याला. आणि एक तिसरा असतो, तो संदिग्ध असतो, तो चांगला आहे का वाईट आहे हेच आपल्याला कळत नाही. आपल्या वडिलांच्याच वयाचे नेहमी घरात येणारे एखादे काका मामा येतात, आपल्या अंगावरून हात फिरवतात, नको इथपर्यंत जातात, आणि तरी आपल्याला मग कळत नाही, मग हे तर आपले, मग हे चांगले न केलं की आपल्याला मनातून तर नको नको वाटत असतं काही वेळेला, पण ते काका मामा ते तर आपले आहेत, किंवा कोण ओळखीचे दादा असतील तर ते तरी आपले आहेत. मग हे खरं आहे का खोटं आहे, हा त्रासदायक स्पर्श आहे का हा चांगला स्पर्श आहे, हे आपल्याला कळत नाही, आपण संभ्रमावस्थेत असतो. याच्यासाठी पण निसर्गाने स्त्रीची किंवा मुलींची एक सोय करून ठेवली आहे, त्यांना सिक्स्थ सेन्स नावाचा अजून एक ॲडिशनल सेन्स दिलेला आहे, की आपल्याला कळतं कोण कशा नजरेनं बघतंय, कोण कशा दृष्टीनं स्पर्श करतोय. सहज पटकन असं केलं तर आपल्याला काही वाटत नाही, पण आवर्जून आपल्याला कशा कुठल्या कारणानं स्पर्श केला आहे हे थोडं एक क्षणभर विचार जरी केला ना आपण, तर आपल्याला ते कळतं. त्यामुळं हा बॅड टच आहे, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. छोट्या मुलींनी किंवा कुणी पण आपल्याला कुठं स्पर्श करू द्यायचा ह्याचं पण एक लिमिट आहे. हाताला, दंडाला, डोक्याला, पाठीला ठीक आहे इथपर्यंत. आपला जो स्विम सूट एरिया असतो, माहिती आहे ना, स्विमिंग सूट केवढा घालतात, पिक्चरमध्ये पाहिला असेल तुम्ही. आता म्हणजे मी तर सिरियल बघत नाही त्यामुळे मला काही माहिती नाही. हा इथून इतका आणि वरचा हा जो स्विम सूट एरिया आहे, त्यामध्ये कुणालाही, लिटरली कुणालाही स्पर्श करू द्यायचा नाही. म्हणजे बाई असो नाही तर पुरुष असो, कुणालाही त्या एरियामध्ये स्पर्श करू द्यायचा. दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक वेळा कपडे बदलताना सुद्धा आपल्याला आपलं भान ठेवलं पाहिजे. कपडे कुणासमोर चेंज करायचे, कुठेही उभं राहून कपडे चेंज करायचे नाहीत. वयात येणाऱ्या मुलींनी किंवा छोट्या पण आजकाल, म्हणून मी वारंवार उल्लेख करते की लहान मुलींनी पण प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवायचं की आपण कुठंही कुणाही समोर कपडे चेंज करायचे नाही. दार खिडक्यात लावून बंद खोलीमध्ये कपडे चेंज करायचे. अनेकदा असं होतं, काही स्त्रिया सुद्धा, मी आवर्जून मुद्दाम सांगते, आणि काही पुरुष हे विकृत मनोवृत्तीचे असतात आणि ते मुद्दाम होऊन अशा एखाद्या मुलींसमोर येऊन आपले कपडे चेंज करतात. तर अशा वेळेला आपण काही बोलायचं नाही, काही विरोध नाही, आपलं आपण बाहेर निघून जायचं, समोर थांबायचं. कारण हे काय बघायचं आहे कुणाचं काय, त्यामुळं आपण आपलं बाहेर निघून जायचं आणि कुणाही समोर कपडे चेंज करायचे नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की अगदी तुम्ही कुठंही गेला तरी, म्हणजे डॉक्टरांकडे जेव्हा तुम्ही तपासायला जाल तर तेव्हा सुद्धा आपल्या आईला बरोबर घेऊन जायचं.
लक्षात ठेवा. नंतर अनोळखी व्यक्तीकडनं गिफ्ट घ्यायची नाही. कुणाहीकडनं गिफ्ट घ्यायची नाही जी आपल्याला माहीत नाही आहे. ती व्यक्तीने बोलवलं, आपण पेपरमध्ये वगैरे वाचतो किंवा आजूबाजूला की तिला चॉकलेट द्यायच्या बहाण्याने बोलवलं आणि मग तिच्या त्या छोटीवरती अत्याचार केले किंवा असं. कुणाहीकडनं कितीही प्रिय आपली गोष्ट असो किंवा अगदी मोबाईल देतो म्हणून नाही तर चॉकलेट देतो म्हणून, कुणाचंही गिफ्ट कधीही अनोळखी व्यक्तीचं घ्यायचं नाही. आणि लपून छपून, अजून एक गोष्ट अंडरलाईन करा, लपून छपून जे कोणी गिफ्ट देतात ना आपल्याला त्यांचे तर मुळीच घ्यायचे नाही. की गुपचूप कुणाला बोलू नको, हे मी तुझ्यासाठी आणलंय असं जर कोणी एखादा म्हणत असेल आपल्याला तर त्याचे गिफ्ट घ्यायचे नाही. कारण सरळ आहे, मैत्रीमध्ये ना सिक्रेट असतं ना काय. मैत्री कशी असते, छान असते ना. आजकाल आता मुला मुलींची पण मैत्री असते, म्हणजे को एज्युकेशन असतं. आम्ही कन्या शाळेमध्ये शिकलो, पण तुमचं को एज्युकेशन असतं आणि सगळी मुलं काही वाईट पण नसतात. तुमचे मुला मुलींचे ग्रुप असतात किंवा आता कॉलेजच्या मुला मुलींचे पण ग्रुप असतात. पण तिथं लिमिट कुठं घालायचं. गुपचूप चल इकडं या बागेत या बिल्डिंगच्या मागे ये, मग आपण भेटू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. किंवा हे जे आहे की नाही गुपचूप जे प्रकरण आहे ना ते आपल्या आयुष्यात कधीही येऊ द्यायचं नाही. कारण हे ह्याच्यामध्ये निर्मळता नसते मनाची, याच्यामध्ये तुमचा फायदा करून घेण्याचा दृष्टिकोन जास्त असतो. त्यामुळं प्रत्येकीनं हे लक्षात ठेवायचं की गुपचूप वगैरे सिक्रेट असं मैत्रीत काही नसतं. त्यामुळे जे काही आहे ते समोर, आईसमोर या, गप्पा मारा, घरामध्ये या, गप्पा मारा. त्याच्यासाठी वेगळं कशाला जायला पाहिजे. अजून एक गोष्ट अशी आहे की काही काही लोक असतात ना, आपल्याला जर आदर मिळत असेल, लक्षात ठेवा, आपल्याला जिथं आदर मिळतो स्त्रीने कायम लक्षात ठेवावं, तरच समोरच्याला आदर द्यायचा. एखाद्याकडून आपल्याला आदर मिळत असेल, भले आजोबाच्या वयाचे काही माणसं असतात किंवा बाबा काकांच्या वयाची काही माणसं असतात, तर ते असं वाईट आपल्याशी वर्तन करतात. आपण आईला की कोणाला सांगितलं, समजा नाही ऐकून घेतलं की काही वेळेस दडपण येतं, आपण सांगूया का नको, आपल्या घरात नेहमी येणार आहेत. मग आपण त्यांना नमस्कार कर, आपले आजोबा आहेत, नाही करायचं. आईला कृतीतून दिसलं पाहिजे की का करत नाहीये मुलगी. मग आई विचारते की का करत नाहीये, मग आईला एकटेपणा असताना सांगायचं, एकटं असताना की असं असं आहे म्हणून मी करत नाही. त्यामुळं जर आपल्याला कुणी आदर देत असेल तरच समोरच्या व्यक्तीला आपण आदर द्यायचा. हे स्त्री म्हणून सांगते मी, वडीलधाऱ्यांना द्यायचा त्याच्याबद्दल नाही. पण असा जर कोण गैरफायदा घेत असेल तर आपण द्यायचा नाही आदर. नंतर काही वेळेला कसं होतं बघा, असं जेव्हा काही गोष्टी घडतात त्यावेळेला काय करायचं, काही वेळेला अनेक जण फॉलो करतात. ठराविक वेळेला ही कॉलेजमधनं घरी जाते किंवा शाळेतून घरी जाते, मग ती मुलं म्हणा किंवा माणसं म्हणा विकृत ती आपल्याला फॉलो करत येतात. एकटं ते बघून काहीतरी आपल्याला घाबरवायचा प्रयत्न करतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात किंवा स्पर्श करायचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेला काय करायचं, मोठ्यांदा खूप जोरात ओरडायचं आणि नकार द्यायचा, नाही म्हणायचं जोरात. बघूया, असं कल्पना करा केवढ्या जोरात तुम्ही ओरडू शकता बघू नाही म्हणून. एखादं कोणी आलंय, बघू मला आवाज ऐकू दे, त्याशिवाय नाही मी पुढे जाणार. खरंच हसतं का कुणी असं आपल्याला जर वाईट स्पर्श करायला आल्यावर? मग ओरडा बरं जोरात, बघू केवढ्या जोरात. बेबीच्या देठापासून ओरडा, बघू केवढ्या जोरात ओरडा. एवढ्या जोरात ओरडायचं सगळ्यांनी. लिटरली मी माझ्या मुलीकडनं एकदा ठोकून घेतली, कारण ते सॉफिस्टिकेटेड ग ते. छे असं कोणी करतं का, हे कोणी करतं का, इंग्लिश मिडियम. मग मी म्हटलं असं जर समजा कोणी अटॅक केलं तर तू करणार काय, जोरात ठोको करता आली पाहिजे ना. हो तर इतक्या जोरात ओरडायचं की ती व्यक्ती, ज्या व्यक्ती असतात ना त्या घाबरट असतात, त्यांच्यात काही अर्थ नसतो. जोरात जोरात आवाज झाला, जर 4 लोक जमतायत म्हणलं की ते धूम पळत सुटतात, ते आपल्याजवळ थांबत नाही. त्यामुळे मोठ्या आवाजात नाही म्हणायला शिकायचं. दुसरी गोष्ट, एकटं एकाकी असलो की फास्ट पळत गर्दीच्या ठिकाणी यायचं की जेणेकरून ती व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तिसरं म्हणजे ह्याला म्हणायचं डेंजर झोन. डेंजर झोनच्या बाहेर आपण पळत यायचं. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट आपल्या आईशी, शाळेतल्या मॅडमशी शेअर करायची. तुम्ही जर आपल्याला असा त्रास आतल्या आत मनाला खायचं नाही, आपला काही दोष नसतो, आपल्या वयाचा दोष आहे हा, तर आपण हे बाईंशी किंवा आईशी शेअर करायचं.
काही वेळेला असं वाटतं की आपण कसं काय जाऊन बोलायचं, मग आपली एखादी जवळची मैत्रीण असते, तिला सांगायचं अगं असं असं घडतंय, चल ना जरा माझ्याबरोबर आपण बाईंशी बोलूया. आणि मला खात्री आहे की बाई पण या विषय म्हणजे हे जर तुमचं ऐकून घेऊन योग्य ती ॲक्शन घेतील शाळेतल्या मॅडम पण आणि आई पण घेईल. तर ही गोष्ट कधीही आपल्यापुरती लपवून ठेवायची नाही, तर ही सांगायची. मगाशी मी उदाहरण दिलं, त्या मुलीला चिठ्ठी दिली, तिने जर ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली असती की मला या मुलांनी चिठ्ठी दिली, माझा याच्यात दोष नाही आहे, तुम्ही शाळेत येऊन चौकशी करा, तर वडिलांबरोबर ॲक्शन घेतली असती की नाही, की हातनाक जीवाच्या यानं गेली असती का, जीव तिचा गेला असता का. मला आता इतक्या वर्षांच्या अनुभवाने हळूहळू असं जाणवायला लागलंय, पैसा, शिक्षण आणि इतर सगळ्या गोष्टींच्या पेक्षा काय महत्त्वाचं आहे, तर माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा जीव आहे. आपण जर जिवंत असू तर आपण या गोष्टी सगळ्या मिळवू शकतो. म्हणून प्रत्येकीने आपला जीव जपायचा आणि स्वतःवर प्रेम करायला शिकायचं, ना की इतर म्हणजे असल्या गोष्टींवर मी सांगते द्या. आपल्यावर प्रेम करा, स्वतःला जपा. आता हे तुम्हाला सगळेजण का सांगतात, आई सांगते, मॅडम सांगतात, किंवा आमच्यासारखे अजून असे बाहेरचे लोक येऊन तुम्हाला तेच गोष्ट सांगतात. तर समजा मी तुम्हाला एक छान काचेची सुंदर मूर्ती यातल्या एका मुलीला आता बोलवून दिली, हां तुला हे बक्षीस म्हणून, तर ती काय करेल, तुम्ही नेऊन ती कुठं ठेवणार, घरी शोकेसमध्ये ठेवणार. तिला धूळ कशी लागणार नाही, आल्या गेलेल्यांना ती छान दिसली पाहिजे, तिला तडा कसा जाणार नाही याची तुम्ही काळजी घेणार, की अंगणात ठेवून टाकणार, गेलं की आपलं समोर तुळशी वृंदावनापाशी पॅट मारली की असं तर नाही ठेवत आपण. मग एका मूर्तीची, काचेच्या निर्जीव मूर्तीची जर आपण अशी काळजी घेतो किंवा तुम्ही अशी काळजी घ्या, तर तुम्ही तर जित्या जागत्या अतिशय गोड अशा आमच्या मुली आहात. मॅडमच्या म्हणा, आईच्या, तुमच्या आईबाबांच्या किंवा आमच्यासुद्धा आमच्यासारख्या बायकांच्या. तर तुमची काळजी किती वाटत असेल आम्हाला सगळ्यांना. तर म्हणून या गोष्टी की कुठेही तडा जाऊ द्यायचा नाही. आपण आपल्याला त्या मूर्तीपेक्षाही अतिशय जीव लावून, मन लावून सांभाळायचं. आणि आत्ता मी सगळ्या या ज्या गोष्टी सांगते या लक्षात ठेवायच्या. शिवाय निर्भया पथकाचा नंबर आहे 1098. सगळ्यांनी मोबाईलमध्ये सोलापूर निर्भया पथक, की जे आपला फोन गेला की काही मिनिटातच आपल्यापर्यंत पोचतं आणि आपल्याला मदत करतं. तर असं जर काही वाटत असेल तुम्हाला तर त्याचा नंबर पण लक्षात ठेवा. परत एकदा सांगते 1098 1098. तर हा लक्षात ठेवा आणि याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा. सगळ्यांनी मला आज प्रॉमिस द्या की तुम्ही याचा सगळ्याजणी विचार कराल. तर मला आता खूप आनंद झाला की तुम्ही हे सगळं शांत चित्तानं ऐकून घेतलं आणि चेहऱ्यावर कुठलाही तुमच्या असं म्हणजे प्रसन्नता होती ऐकताना पण, काय कुठून आल्यात सांगायला वगैरे असं नव्हतं. तर ते पण मला समाधानाचं वाटलं. आज मॅडमनी बोलवलं आणि तुम्हाला तुमच्याशी मी हा संवाद करू शकले, आपण एकमेकींशी संवाद करू शकलो, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.